नवी मुंबईमध्ये मराठी तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे। मराठीत बोलला म्हणून अमराठी तरुणाने मारहाण केली आहे। वाशीतील एका कॉलेजमधील ही घटना आहे। अमराठी मुलाची मराठी मुलावर दादागिरी, हॉकीने मारहाण करण्यात आली। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी वाशी पोलिसांची या संदर्भात भेट घेतली आहे। वाशीमधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मराठी तरुणाला तो मराठी बोलतो म्हणून त्याच्या वर्गातील एका अमराठी मुलाने आणि त्याच्या मित्रांनी हॉकी स्टिकने जबरदस्त मारहाण केली। या मारहाणीमध्ये मराठी तरुणाला गंभीर दुखापत झाली। मात्र अमराठी मुलांना अजून अटक झाली नसल्याने मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळेंनी वाशी पोलिसांची भेट घेतली आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांची भेट घेतली, डीसीपी सरांची भेट घेतली। जो मारहाणीचा प्रकार राज्यामध्ये परप्रांतीयांची दादागिरी वाढते आणि हे खपवून घेतलं नाही असा इशारा दिलेला आहे। निश्चितपणे जेव्हापासून हा हिंदी मराठी सक्तीचा विषय जो हिंदी सक्तीचा सुरू आहे त्याच्यानंतर राजसाहेबांच्या झालेल्या सभा असेल किंवा पत्रकार परिषद असेल आणि त्याला निशिकांत दुबेंसारखे किंवा अबू आझमी सारखे हे मराठी द्वेष्टे आणि महाराष्ट्रद्रोही जी लोक आहेत यांच्या विधानामुळे आता हा विषय अगदी महाविद्यालयीन स्तरापर्यंत गेला। महाविद्यालयातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून कॉलेजच्या मुलांच्या एका अमराठी मुलाने आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉकी स्टिकने एका मराठी मुलाला मारहाण केल्याची घटना वाशी आणि वाशीतल्या एका कॉलेजमध्ये घडली। काल दिवसभर पोलिसांनी ती चौकशी केली। पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर FIR केलेला आहे। त्याला आता नोटीसही देण्यात आलेली आहे। मी आपल्या त्या मराठी मुलाची काल आणि आज घरी जाऊन चौकशी केली, त्याची विचारपूस केलेली आहे मनसे म्हणून। तो मुलगा आता तरी स्थिर आहे, पण याचा आघात मात्र मानसिक आघात त्याच्यावरती झालेला आहे आणि त्याला आधार देण्यासाठीच आम्ही त्याच्या घरी गेलो, आजही त्याला भेटलो आणि पोलीस स्टेशनने पुढे काय कारवाई केली याची चौकशी करायला आज आम्ही आलो होतो। इथले सिनियर PI धुमाळ साहेब यांनी तात्काळ याची चौकशी केली। समोरच्याला योग्य ती समज आणि मराठी भाषेतला जो काही इशारा दम असतो तो पोलिसांनी दिलेला आहे। आम्हाला तेच सांगणे कुणाचंही शैक्षणिक आयुष्याचं नुकसान होऊ नये ही आमची प्राथमिकता आहे। तो 19-20 वर्षाचा जरी मुलगा असला, जो अमराठी मुलगा आहे, तो एकाच महाविद्यालयात एकाच क्लासरूममध्ये, पण ही घटना महाविद्यालयापर्यंत येते तर याचा विचार सरकार आणि यंत्रणांनी करणं गरजेचं आहे। कुठल्याही पद्धतीने अशी नवी मुंबईत घटना घडली तर आपण मनसेशी संपर्क करा हे मी सांगायला विसरणार नाही। आताच काही दिवसांपूर्वी गुजरातचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।